कोल्हापूरमधून एक ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर येते आहे। कोल्हापुरातील किनी वडगाव येथे आरामबसवरील जबरी दरोड्याचा 12 तासात छडा। 60 किलो चांदी, 10 ग्राम सोन्यासह इतर साहित्य असा 1,22,15,000चा मुद्देमाल हस्तगत। 7 दरोडेखोरांना अटक। कोल्हापुरातील पुणे बेंगलोर महामार्गावर मध्यरात्री किनी वडगाव इथे आरामबसवर दरोडा टाकून 1,22,00,000ची सोने चांदी लुटणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। कोल्हापूर LCBच्या पथकाने अवघ्या 12 तासात या जबरी चोरीचा छडा लावून 7 चोरट्यांना जेरबंद केले। त्यांच्याकडून 60 किलो चांदी, 10 ग्रॅम सोन्यासह इतर साहित्य असा 1,22,15,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। कोल्हापुरातल्या विक्रमनगर येथील मुख्य संशयित आरोपी अक्षय कदम, अमन सय्यद उचगाव येथील बस क्लिनक, सैफू बशीर अफगाणी, त्याचा भाऊ जैद बशीर अफगाणी आणि सांगली येथील सुजल चौगले, आदेश कांबळे, आदिनाथ विप्ते अशी अटक करण्यात आलेल्या चोरटींची नावे आहेत। काल मध्यरात्री कोल्हापूरहून मुंबईस निघालेल्या अशोका आरामबसवर या चोरट्यांनी चालकाला कोयत्याचा धाक दाखवून न्यू अंगडारिया सर्व्हिसेसमधून नेण्यात येणाऱ्या 60 किलो चांदीसह 10 ग्राम सोन्याची लूट केली होती। पुणे बंगळूर महामार्गावर किनी टोल नाक्यापासून काही अंतरावर ही थरारक घटना घडली होती। कोल्हापूर येथून सुटलेल्या अशोका ट्रॅव्हल्सच्या एका आरामबसमध्ये मध्यरात्री संशयित 3 जण बसले। ही बस महामार्गावरील किनीजवळ आल्यानंतर 3 संशयितांपैकी एकाने चालकाला चाकूचा धाक दाखवत गाडी उभी करण्यास भाग पाडलं। त्यानंतर बाकीच्या साथीदारांनी दुचाकीवरून पाठीमागून येऊन जबरदस्तीने चालकाला मारहाण केली। शिवाय कोयत्याचा धाक दाखवत सुमारे 60 किलो चांदीसह 10 ग्राम सोन्यावर डल्ला मारून पलायन केलं। त्यानंतर पहाटे वडगाव पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल होताच LCBच्या पथकाने तपास वेगवान करून CCTV फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे अवघ्या 12 तासात चोरट्यांना जेरबंद केलं आहे। आज पहाटे वडगाव पोलीस स्टेशनला एक रोबरीचा गुन्हा रिपोर्ट झालेला होता। यांच्यामध्ये ट्रॅव्हल्स जे आहे कोल्हापूर वरून भायखला मुंबईला ट्रॅव्हल चाललेली होती। त्यांच्यामध्ये एक व्यापारीचे सिल्वर 60 किलो सिल्वर आणि थोडा 10 ग्राम गोल्ड आणि काही मशीनचे स्पेअर पार्ट्स असा एक 3 अनोळखी इसम जे तावडे हॉटेलवरून बसला चढले आणि वाठार फाटेवरून त्याने क्लीनरवरती ड्रायव्हर आणि ते व्यापारीवरती कोयता लावून तो सगळा मुद्देमाल ते घेऊन पळून गेलेले होते। असा गुन्हा पहाटे वडगाव पोलीस स्टेशनला रिपोर्ट झाला, गुन्हा दाखल करण्यात आला। त्या अनुषंगाने ॲडिशनल SP इचलकरंजी, SDP जयसिंगपूर, लोकल क्राईम ब्रांचची PI आणि त्यांची पूर्ण टीम आणि वडगाव पोलीस स्टेशनचे DB आणि त्यांचा स्टाफ सगळे डिटेक्शनचे वेगवेगळे टीम तयार करून CCTVची तपासणी, योग्य त्या टेक्निकल पद्धतीची तपासणी आणि गोपनीय माहितीच्या आधारे पूर्ण तपास करण्यात आला। आणि त्या गुन्ह्यामध्ये जे मेन आरोपी अक्षय कदम यांना मॉर्निंग मध्ये अटक करण्यात आला। ताब्यामध्ये घेऊन योग्य त्या पद्धतीने चौकशी केली तर आणखी जे बाकीचे आरोपी आहेत ते निष्पन्न झाले। आतापर्यंत 7 आरोपी जे आहेत ताब्यामध्ये आहे आणि गुन्ह्यामध्ये गेलेला पूर्ण माल 60 किलो चांदी, 10 ग्राम सोनं आणि स्पेअर पार्ट सगळे 100% ॲज इट इज रिकव्हर करण्यात आलेले आहे। गुन्ह्यामध्ये बाकी जे पाठलाग करत होते 3 मोटरसायकलवरती त्यांचे साथीदार ते सगळा मोटरसायकल सुद्धा निष्पन्न झाले, ते पण ताब्यामध्ये आहे। वापरलेले मोबाईल आणि दुसरा साहित्य ते पण आतापर्यंत ताब्यामध्ये घेण्यात आलेला आहे आणि पुढची तपास त्या अनुषंगाने चालू आहे। खरं तर मोठ्या प्रमाणात हा दरोडा होता। नेमकी याची पार्श्वभूमी नेमकी काय होती? कारण पार्श्वभूमीमध्ये आतापर्यंत तपासामध्ये असं निष्पन्न होतं की बसमध्ये जे क्लीनर होता त्यांना माहिती होती की डेली बेसिसवरती काहीतरी किमती वस्तू जे आहे कोल्हापूरवरून मुंबईला जात आहे। त्यांनी ती माहिती त्यांचे मोठे भावाला दिली आणि ते मोठे भावाचा मित्र जे मेन आरोपी जे आहे अक्षय कदम तो होता। तर असा एक चेन जोडून त्यांनी ते सगळ्यांना मिळून एक कट रचला की मी तो बसमध्येच होतो क्लीनर, तर तुम्ही पूर्ण ते लोकेशन असेल किंवा काय असेल ते संपर्कामध्ये असल्यामुळे सगळं ते कट रचला आणि त्याप्रमाणे ते आजचा गुन्हा अंजाम करण्यात आला। या बसमध्ये राजकीय पक्षी संबंधित कोण व्यक्ती होत्या आणि प्रवासी बहुतेक काही आतापर्यंत काही निष्पन्न होत नाही, कारण पूर्ण जे घटनाक्रम घडलेला आहे ते ड्रायव्हरच्या चेंबरमध्ये घडलेला आहे आणि मध्ये पार्टिशन होती, विंडो होती। तर जे पॅसेंजर्स आहेत त्यांना तर पुढे जाऊन कळला की असं काहीतरी वाक्य मागे घडलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, कोल्हापूर।